Hello friends, welcome in ROSE project conducted by RED Shikshan Sanstha's Yashwantrao Chavan Institute of Science, Satara. Myself, Hina Atar from Department of Physics. In last lecture, we see subpoint 7.6 to 7.8.2. In this lecture, we see subpoint 7.8.3 to 7.10, which is the last point in this topic, thermal properties of matter. Okay. Now we see first point, gas and vapor. First we see gas, a substance which is in a gaseous phase and is above its a critical temperature is called as a gas. Okay. गॅस जर एखादं एक्झाम्पल घेत असो आपण तर एखादं आपण रोज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ब्रीथ करतो. ओके. किंवा बर्थडे बलून मध्ये आपण हेलियम गॅस काय करतो, फिलअप करतो. कार्बन डायऑक्साइड असेल, हे वेगवेगळे गॅसियस स्टेटचे काय आहेत एक्झाम्पल आहे. ओके. नाउ वी सी नेक्स्ट पॉइंट, वेपर, a substance which is in a gaseous phase and is below its a critical temperature is called a vapor. Okay. Vapor म्हणजे आपण पाण्याची वाफ, स्टीम बघतो. Okay. Now we see next, latent heat. Latent heat बघूया definition. The latent heat of a substance is the quantity of heat required to change the state of unit mass of the substance without changing its temperature. एखाद्या फेज जर एखादी स्टेट त्यांना चेंज करायची असेल, सॉलिड स्टेट मधून लिक्विड मध्ये जायचं असेल किंवा लिक्विड स्टेट मधून गॅसियस स्टेट मध्ये जायचं असेल, वेपर स्टेट मध्ये जायचं असेल, तर त्याच्यासाठी असणारी जी काही रिक्वायर्ड हीट एनर्जी आहे ती हीट एनर्जी म्हणजे काय असणार आहे, लॅटंट हीट असणार आहे. ओके. एक्झाम्पल बघूया, आईस. आईसचं एक्झाम्पल बघूया आपण. आईस हे सॉलिड स्टेट मधून वॉटर फॉर्म मध्ये कन्वर्ट होतं आणि वॉटर मधून तो गॅसियस फॉर्म मध्ये म्हणजे स्टीम फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो. तर त्याच्यासाठी लागणारी जी काही एनर्जी असेल ती काय असणार आहे, लॅटंट हीट असणार आहे. Thus, if mass m of a substance undergoes a change from one state to other state, then the quantity of heat absorbed or released is given by formulation आहे त्याचं Q is equal to ml. Okay, where L is known as a latent heat. Its SI unit is a joule into kilogram inverse. Okay. Now we see next point, latent heat of fusion and latent heat of vaporization. First we see latent heat of fusion, the quantity of heat required to convert unit mass of a substance from its solid state to the liquid state at its melting point without any change in its temperature is called as the latent heat of fusion. Okay. At its melting point सांगितलं त्यांनी. मग जे काही आईसचं कन्व्हर्जन असणार आहे सॉलिड स्टेट टू लिक्विड स्टेट मध्ये कन्व्हर्जन होण्यासाठी जी काही युनिट मास सबस्टन्सला कन्व्हर्ट करण्यासाठी हीट एनर्जी रिक्वायर्ड असेल त्या हीट एनर्जीला आपण काय म्हणणार आहे, लॅटंट हीट ऑफ फ्युजन. ओके. Now we see next, latent heat of vaporization. Similarly, जसं latent heat of fusion सॉलिड फॉर्मचं लिक्विड फॉर्म मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी लागणारी हीट असेल, तर वेपरायझेशन साठी असणारी लिक्विड फॉर्म मधील गॅसियस फॉर्म मध्ये कन्वर्ट करायची असेल तर आपण लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन तिथं म्हणणार आहे. ओके. मग जी काही लिक्विडला स्टीम मध्ये किंवा वेपर मध्ये कन्वर्ट करायचं असेल, वॉटरला वेपर मध्ये कन्वर्ट करायचे असेल, तर त्याला जी काही हीट एनर्जी रिक्वायर्ड आहे त्या हीट एनर्जीला आपण लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन म्हणणार आहे. ओके. नाउ वी सी नेक्स्ट पॉइंट, दिस इज द टॅब्युलर फॉर्म अँड ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ लॅटंट हीट. इन दिस पॉइंट फर्स्ट वी सी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. सो टेम्परेचर वर्सेस हीट फॉर द वॉटर ॲट वन स्टँडर्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. फर्स्ट वाय ऍक्सिस ला काय दाखवलं त्यांनी, तर टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस आहे आणि हीट वाय एक्स ऍक्सिस ला आहे. सो
बी टू सी ही फेज आहे मेल्टिंग पॉइंटची. इथं 0 डिग्री सेल्सिअस दाखवले तर आईसचं मेल्टिंग पॉइंट 0 पासून खाली आहे. सो 0 डिग्री सेल्सिअसला इथं मेल्टिंग पॉइंट आहे. फेज चेंज झाल्यानंतर पुन्हा त्याला जास्त टेम्परेचर मिळाल्यानंतर त्याचं लिक्विड फॉर्म मध्ये कन्व्हर्जन झालं. इथं लिक्विड फेज मध्ये कन्व्हर्जन झालं आणि लिक्विड फेज मध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर त्याचं फेज पुन्हा चेंज झाली म्हणजे सॉलिड टू लिक्विड झालं. लिक्विड पासून पुन्हा तो 100 डिग्री सेल्सिअसला बॉइलिंग पॉइंटला आल्यानंतर त्याचं फेज चेंज होऊन तो गॅसियस फेज म्हणजेच स्टीम अँड वेपर्स तयार झाले. ओके, दिस इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द latent heat of fusion and latent heat of vaporization. Now we see next tabular form of latent heat, temperature of change of state and latent heats for various substance at one standard atmospheric pressure. First substance, second melting point, latent heat of fusion, boiling point, latent heat of vaporization. इथं वेगवेगळे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, त्याच्याशी रिलेटेड असणारे त्याचे मेल्टिंग पॉइंट आहे, त्याचे बॉइलिंग पॉइंट आहेत, त्याचे लॅटंट हीट ऑफ फ्युजन आहे आणि त्याचे लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन आहे. एक्झाम्पल काय आहेत त्याचे? गोल्ड, लीड, वॉटर, इथाइल अल्कोहोल, मर्क्युरी, नायट्रोजन अँड ऑक्सिजन. ओके, नाउ वी सी नेक्स्ट पॉइंट, heat transfer. This is the interesting point in this lecture. हीट ट्रान्सफर याच्या नावामधूनच आपल्याला क्लिअरली समजते की हे काय काम करत असणार आहे. हीट ट्रान्सफर करण्याचे जे काही पूर्णपणे असणार आहे तर त्याच्यामध्ये पण वेगवेगळे टाइप सांगितलेत. फर्स्ट वी सी कंडक्शन. 3 पार्ट आहेत त्याच्यामध्ये. 3 पार्ट म्हणजे आहे कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रॅडिएशन. नाउ वी सी फर्स्ट कंडक्शन. कंडक्शन ही एक अशी प्रोसेस आहे की फक्त आणि फक्त सॉलिड फेज मध्येच काय होत असते, कन्वर्ट होत असते. कन्व्हेक्शन ही प्रोसेस आहे की ती लिक्विड आणि गॅसियस स्टेट मध्ये प्रेझेंट असते आणि रॅडिएशन हे बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स थ्रू आपल्याला ते मिळत असतात. ओके, नाउ वी सी फर्स्ट कंडक्शन. Conduction is the process by which heat flows from the hot end to cold end of a solid body without any net bodily movement of the particles of the body. एखादा रॉड आपण कन्सिडर केला. रॉडला आपण हीट एनर्जी काय करतोय, एका टोकाला आपण प्रोव्हाइड करतोय. हीट एनर्जी प्रोव्हाइड करता वेळेस त्याच्या एक टोक जे आहे जिथे हीट एनर्जी आपण देणार आहे ते कोणतं एंड असणार आहे, ते हॉट एंड असणार आहे आणि दुसऱ्या साईडला जे काही एंड असेल ते कोल्ड एंड असणार आहे. आता याला हॉट एंड का म्हणायचं की तिथं आपण एनर्जी काय करतोय, त्याला प्रोव्हाइड करतोय. प्रोव्हाइड केल्यानंतर ती जी काही एनर्जी आहे ती एनर्जी ते काय तिथले जे हीट प्रोव्हाइड करतोय तिथले मॉलिक्यूल ऍब्सॉर्ब करतायत जेवढी लागणार आहे तेवढे आणि त्याच्यानंतरची जी काही एनर्जी आहे ती पुढच्या पार्टिकल्सना काय करतायत, पास करतायत. असं करत करत पुन्हा ते पुढे गेल्यानंतर त्या कोल्ड एंड पर्यंत ते काय होणार आहेत, ते मॉलिक्युल्स फ्लो होणार आहेत. ओके, नाउ वी सी नेक्स्ट गुड कंडक्टर्स अँड बॅड कंडक्टर्स. गुड कंडक्टर्स म्हणजे जी हीट फ्लो करण्यासाठी गुड आहेत, म्हणजे त्याच्यातून हीट फ्लो एकदम स्मूथली फ्लो होते, ते आहेत आपले गुड कंडक्टर्स. काय आहेत? सिल्वर आहे, कॉपर आहे, अल्युमिनियम आहे, ब्रास आहे. बॅड कंडक्टर्स म्हणजे ॲज युजुअल आपण त्याला म्हणू शकतोय की हा इन्सुलेटर आहे. तर इन्सुलेटर मध्ये आपण वूड, क्लॉथ, एअर, पेपर एक्सेट्रा, आणखीन भरपूर एक्झाम्पल्स आहेत त्याचे. प्लास्टिक आहे. ओके, नाउ वी सी नेक्स्ट थर्मल कंडक्टिव्हिटी. ओके, thermal conductivity is a measure of ability of a solid to conduct heat through it. इथं डायग्राम मध्ये दाखवलेला आहे. सो T1 हा हॉट एंड आहे आणि T2 कोल्ड एंड आहे. त्याच्यासाठी असणारं जे काही डिफरन्स आहे किंवा त्याची जी काही लेंथ असेल त्या लेंथला त्यांनी इथं कॅपिटल एक्स म्हणलेला आहे. सो हॉट एंड कडून इथं हे जे काही एरोनी दाखवलेलं आहे ते हॉट एंड कडून मॉलिक्यूल हीट ऍब्सॉर्ब करून पुढच्या मॉलिक्यूलला काय करतायत, प्रोव्हाइड करतात. ओके, नाउ वी सी नेक्स्ट पॉइंट, थर्मल ग्रेडियंट. Thermal gradient, the fall of temperature with a distance between the end of rod in the direction of heat. आताच आपण डायग्राम पाहिली, त्या डायग्राम मध्ये T1 आणि T2 हे 2 एंड्स दाखवलेले आहेत. त्याच्यामध्ये T1 असेल हॉट एंड आणि T2 असेल टेम्परेचर ऑफ कोल्ड एंड असणार आहे. ओके, एक्स इज द लेंथ ऑफ रॉड. हा जो काही रेशो दाखवलेला आहे टेम्परेचर डिफरन्स
डिवायडेड बाय लेंथ ऑफ रॉड, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, टेम्परेचर ग्रेडियंट, जिथं फॉल ऑफ टेम्परेचर प्रेझेंट असतो. ओके, नाउ वी सी नेक्स्ट पॉइंट, कोएफिशिएंट ऑफ थर्मल कंडक्टिविटी. दिस इज द formulation of coefficient of thermal conductivity. Q directly proportional to एरिया असेल त्या रॉडचा, T1 मायनस T2 हा टेम्परेचर ग्रेडियंटचा फॉर्म्युला आहे इथं, T1 मायनस T2 अपॉन एक्स, आणि त्याच्या सोबत लागणारा जो काही स्मॉल टी आहे तो लागणारा त्याला टाइम आहे. ओके, वेअर के इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. इथं डायरेक्टली प्रोपोर्शनल असल्यामुळे आपल्याला इक्वॅलिटी साइन घेण्यासाठी इथे एखादा कॉन्स्टंट आपल्याला पुटअप करावा लागणार आहे, आणि त्याच कॉन्स्टंटला इथं काय म्हणतायत, कोएफिशिएंट ऑफ थर्मल कंडक्टिविटी. इट्स अ व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ मटेरियल. डेफिनेशन बघूया आपण त्याची. कोएफिशिएंट ऑफ थर्मल कंडक्टिविटी ऑफ मटेरियल इज डिफाइंड ॲज द क्वांटिटी ऑफ हीट दॅट फ्लोज इन 1 second between the opposite forces of a cube of 1 meter, the faces being kept at a temperature difference of 1 degree Celsius or 1 Kelvin. ओके, हा काय दाखवलेला इथं फॉर्म्युला जो काय आहे तो फॉर्म्युला म्हणजे प्रॉपर थर्मल कंडक्टिव्हिटीचाच आहे, फक्त आणि फक्त इथं कोएफिशिएंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी हा के या सबस्टन्स साठी आपण काय केलेला आहे, डिराइव्ह केलेला आहे. ओके, नाउ वी सी नेक्स्ट पॉइंट, थर्मल रेजिस्टन्स. ओके, आता थर्मल रेजिस्टन्स, थर्मल म्हणजे टेम्परेचर आणि रेजिस्टन्स म्हणजे रेजिस्ट करण्याची प्रॉपर्टी, त्याला आपण काय म्हणणार आहे, रेजिस्टन्स. ओके, आता थर्मल रेजिस्टन्स म्हणजे काय बघूया आपण. एखादं असं मटेरियल असेल किंवा एखादा असं सबस्टन्स असेल की जो टेम्परेचरला रेजिस्ट करतोय, म्हणजे हीट एनर्जीला रेजिस्ट करतोय. त्याच्यासाठी आपण असलेला फॉर्म्युला बघूया. कंडक्शन रेट P conduction is the amount of energy transferred per unit time through a slab of area A and thickness X. The two sides of the slab being at a temperature T1 and T2. T1 is greater than T2. का greater than असणार आहे इथं, कारण T1 हा hot end आहे आणि T2 हा cold end आहे, and is given by P conduction is equal to Q upon T equal to Ka T1 minus T2 divided by X. Okay, so T1 minus T2 divided by P conduction हा न्यूमरेटर इकडे गेल्यानंतर काय झाला, डिनॉमिनेटरला गेला, and X upon K. थर्मल रेजिस्टन्स RT हा जो काही पूर्ण कॉलम जो सांगितलेला आहे T1 मायनस T2 डिवायडेड बाय P कंडक्शन, त्याला इथं काय म्हणलेलं आहे, थर्मल रेजिस्टन्स म्हणलेला इक्वल टू X अपॉन Ka. द SI युनिट ऑफ अ थर्मल रेजिस्टन्स इज 0 डिग्री सेल्सियस पर किलो कॅलरी और 0 डिग्री सेल्सियस डिग्री सेल्सियस per joule, and its a dimensional formula is m raised to minus 1 L raised to minus 2 T raised to 3 K raised to 1. Okay, now we see next point, applications of thermal conductivity. Applications काय असणार आहेत बघा. कुकिंग युटेन्सिल्स आर मेड ऑफ metals but are provided with handles of a bad conductor. आता जे काही कुकिंग मध्ये युटेन्सिल्स वापरतात, सपोज एखादे पॅन असेल, पॅनला हँडल लावलेले असतात, ते जे काय हँडल असतात ते इन्सुलेटरनी बनलेले असतात. इन्सुलेटरनी बनलेले म्हणण्यापेक्षा ते इन्सुलेटरच असतात की ते बॅड कंडक्टर्स आहेत हिट प्रोव्हाइड करायला. म्हणजे एखादं भांड, पॅन आपल्याला धरत्या वेळेस आपल्याला हाताला गरम लागू नये म्हणून ते काय करायचं, आपण हँडलला धरणार आहे. ओके, तो जो काही हँडल आहे तो अजिबातही गरम होत नाही. का होत नाही गरम, तर तो बॅड कंडक्टर आहे हीटचा, थर्मल कंडक्टिव्हिटीचा. ओके, सेकंड बघूया. टू प्रिव्हेंट आईस फ्रॉम मेल्टिंग इट इज wrapped in a gunny bag. ओके, ही जी काही बॅग आहे याच्यामध्ये जर आईस आपण रॅप केला तर तो म्हणजे जेवढा आपण नॉर्मल टेम्परेचरला वितळणार आहे तेवढा तो नॉर्मल टेम्परेचरला इथं गनी बॅग मध्ये वितळणार
नाहीये. का तर ही जी काही बॅग इथे एक्सप्लेन केलेली आहे तर ती बॅग ही प्युअर इन्सुलेटिंग बॅग असणार आहे. सो नाव सी थर्ड, thick walls are used in the construction of cold storage rooms. ओके, थिक वॉल्स बनवल्यामुळे जे काही कोल्ड स्टोरेज रूम असणार आहे तर त्या वॉल्स इन्सुलेटिंगचं काम करणार आहेत, हीट त्याच्यातून पास करणार नाही. ओके, नाउ वी सी नेक्स्ट पॉइंट, कन्वेक्शन. हा सेकंड पॉइंट आहे हीट ट्रान्सफर मधला. कन्वेक्शन म्हणजे काय बघूया डेफिनेशन. Heat is transmitted through a substance from one point to another due to the actual bodily movement of the heated molecules within the fluid. म्हणजे हीट एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट मध्ये, आता लक्ष द्या, एखादं भांड आहे, आपण काय केलेलं आहे, पाण्याने भरलेलं भांड गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. गरम केल्यानंतर त्याला जी काही खालून हीट एनर्जी देणार आहे आपण, तर ते जे तळाचे मॉलिक्युल्स असणार आहेत, खाली बसलेले मॉलिक्युल्स असणार आहेत, ते मॉलिक्युल साठी हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करणार आहेत. आणि हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केल्यानंतर ते मॉलिक्युल्स वरचे जे काही लेअर मधले मॉलिक्युल्स असणार आहेत त्या लेअरवर काय करणार आहेत, ते हीट ट्रान्सफर करणार आहेत. ओके, हीट ट्रान्सफर केल्यानंतर ते जे काही मॉलिक्युल्स असणार ते पुन्हा हीट ऍब्सॉर्ब करणार आणि वरच्या मॉलिक्युल्सला हीट पुन्हा ट्रान्सफर करणार आहेत. म्हणजे ही जी काही प्रोसेस आहे वन पॉइंट टू अनादर पॉइंट. ओके, ही जी काही प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, तर कन्वेक्शन म्हणणार आहे. म्हणजे एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटला हीट ट्रान्सफर होणे म्हणजे कन्वेक्शन. ऍप्लिकेशन बघूया, हीटिंग अँड कूलिंग ऑफ रूम्स, कूलिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर्स. ओके, नाउ वी सी नेक्स्ट पॉइंट, फ्री अँड फोर्स्ड कन्वेक्शन. आता फ्री अँड फोर्स्ड कन्वेक्शन म्हणजे काय बघूया. When a hot body is in a contact in air under ordinary conditions like air around a firewood, the air removes heat from the body by a process called free or natural convection. नॅचरल कन्व्हेक्शनचं एक्झाम्पल आहे, फ्री कन्व्हेक्शनचं एक्झाम्पल आहे ते लँड अँड सी ब्रिजेस are also formed as a result of a free convection in air. ओके, आता फ्री कन्व्हेक्शन म्हणजे काय की त्या कन्व्हेक्शन मध्ये कोणत्याही प्रकारचा फोर्स अप्लाय झालेला नसतो. आता तिथे लँड अँड सी ब्रिजेस म्हणलेले आहे. आता सी ब्रिजेस म्हणजे काय असणार आहे, समुद्राच्या पाण्याची पातळी आहे आणि त्याचा जो असणारा बीच आहे, किनारा आहे, समुद्र किनारा, त्याच्यावर जी वाहणारी हवा असते तर दिवसामध्ये म्हणजे इन डेज ती हवा पाण्याच्या पातळीवर जी असणारी हवा आहे त्याची डेन्सिटी जास्त असणार आहे कारण ती कोल्ड एअर असणार आहे. आणि जी बीचवर एअर असणार आहे ती हॉट एअर असणार आहे, वॉर्म एअर असणार आहे इन डेज. ओके, दिवसामध्ये. पण ही रात्रीमध्ये काय होणार आहे, पुन्हा उलट होणार आहे हे चक्र. पाण्याच्या पातळीवरची हवा ही पूर्णपणे वॉर्म एअर असणार आहे आणि बीचवर असलेली हवा आहे ती कोल्ड एअर असणार आहे. का तर ड्यू टू फ्री कन्व्हेक्शन. ओके, now we see second, the convection process can be accelerated by employing a fan to create a rapid circulation of fresh air. This is called forced convection. एखाद्या रूम मध्ये फॅन लावल्यानंतर तिथं एअर ही प्रेझेंट असते, पण फॅन लावल्यानंतर त्या फॅनला जी काही सर्क्युलर मोशन आहे ती त्या एअरवर फोर्स अप्लाय केल्यानंतर ते फोर्समुळे ती हवा आपल्याला काय करते, आपल्या बॉडीला ती टच होते. ओके, म्हणजे इथं काय सांगितलंय, एम्प्लॉइंग ए फॅन टू क्रिएट ए रॅपिड सर्क्युलेशन ऑफ फ्रेश एअर. रॅपिड सर्क्युलेशन जे काय तयार होत आहे ड्यू टू फोर्स, म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे इथं, फोर्स्ड कन्व्हेक्शन म्हणलेलं आहे. नाउ वी सी नेक्स्ट पॉइंट 7.9.3 radiation. The transfer of a heat energy from one place to another via emission of electromagnetic energy without heating the intervening medium is called as radiation. आता radiation मध्ये in general आपण आपल्या डेली दिवसामध्ये लाईफ मध्ये आपण
सन आणि अर्थ ह्याच्यामध्ये होणारे जे काही रेडिएशन असेल, सन रेज असणार आहेत, त्याला सुद्धा आपण रेडिएशन म्हणू शकतोय. बरोबर आहे. जे काही मूनवर आहे, मूनवरून जे काही येणारे रेडिएशन्स आहेत ते अर्थ सरफेसवर येत आहेत, ते आपल्याला डोळ्यांनी सहजासहजी दिसत नाहीत. पण हे जे काही सूर्याचे रेज आहेत हे एकदम म्हणजे डेली लाईफ मध्ये असणारं हे रेडिएशनचं एक्झाम्पल आहे. ओके. दुसरं एक्झाम्पल म्हणजे आपण मोबाईल मधून जे काही रेज पास होतात ते सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज असतात. बरोबर आहे. ते सुद्धा रेडिएशनच म्हणणार आहे आपण. नाउ वी सी नेक्स्ट पॉइंट, न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. ओके. आता न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग इज ऑर्डिनरी बेसिस ऑन एक्सचेंजिंग हीट विथ इट्स सराउंडिंग. ओके. आता न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग म्हणजे काय, आपण एखाद्या एक्झाम्पल वरून आपण काय करूया, लॉ एक्सप्लेन करूया. चहाचा कप घेतलेला आहे आपण, चहा एकदम गरम आहे त्याच्यामध्ये, आणि तो जो काही चहाचा कप आहे तो आपण फ्री सरफेस मध्ये म्हणजे हवेमध्ये ठेवलेला आहे. हवेमध्ये ठेवल्यानंतर तो जो काही चहाचा कप आहे तो कप पूर्णपणे जे काही हीट एनर्जी आहे त्याच्यामध्ये ती बाहेर ट्रान्सफर करणार आहे. आपल्या हीट ट्रान्सफरचा हाच पहिला नियम आहे की एकदम जास्त टेम्परेचर असलेली बॉडी कमी टेम्परेचर असलेल्या बॉडीकडे काय करणार आहे, एनर्जी फ्लो करणार आहे किंवा ट्रान्सफर करणार आहे. मग एनर्जी फ्लो केल्यानंतर तो जो काही चहाचा कप होता तो हीट एनर्जी आपल्या जे काही सराउंडिंग आहे त्या सराउंडिंग मध्ये मिक्सअप करणार आहे. मग मिक्सअप करते वेळेस इथं हा जो काही वाय ऍक्सिसला असलेला टेम्परेचर फर्स्ट ग्राफ मध्ये बघूया आपण. वाय ऍक्सिसला जो काही टेम्परेचर आहे आणि एक्स ऍक्सिसला टाइम आहे, तर स्टार्टिंगचा जो काही त्यांचा जो फॉल होणार आहे टेम्परेचर, जो काही फॉल होणार आहे टेम्परेचर, तो फॉलिंग रेट थोडा जास्त असतो. का तर टेम्परेचर सुद्धा हाय असतं आणि सराउंडिंगचं असलेलं वातावरण हे त्याचे काही चहाचं कप आहे त्याच्यापेक्षा असणारं कमी आहे. ओके. त्यामुळे त्याचा जो काही रेटिंग आहे तो इथं जास्त दाखवलाय पॉइंट ए च्या वरच्या साईडला. ओके. इथून हा फॉल झाल्यानंतर पॉइंट बी नंतर जो काही एंड पॉइंट आहे इथं, हा जो एंड पॉइंट आहे तो विथ रिस्पेक्ट टू टाइम हा थोडासा मंदावलेला असणार आहे. का तर ते सराउंडिंगला जे काही क्रिएट झालेलं टेम्परेचर असेल आणि ते चहाचं जे काही टेम्परेचर असेल ते दोन्हीही इक्वल होत आलेलं असणार आहे. ओके. तर त्यावेळेस इथं ए आणि बी पॉइंट डिनोट केल्यानंतर हा जो काही टेम्परेचर डिफरन्स आहे आणि हा टाइमचा डिफरन्स आहे, तर इथं टेम्परेचर डिफरन्स मॅक्झिमम आहे, इथं टाइमचा डिफरन्स मॅक्झिमम. ओके. नाउ वी सी सेकंड ग्राफ, रेट ऑफ कूलिंग. आता रेट ऑफ कूलिंग त्यांनी कशासाठी सांगितलंय बघा, एक स्मॉलेस्ट टाइम घेतलेला आहे आणि स्मॉलेस्ट टेम्परेचर घेतलेलं आहे. ऍट दिस पॉइंट स्मॉलेस्ट टाइम आणि स्मॉलेस्ट टेम्परेचर म्हणजे एक काहीतरी कितीतरी सेकंदासाठी त्यांनी टाइम कन्सिडर केलेला असेल. सिमिलरली टेम्परेचर सुद्धा त्याच वेळेला कन्सिडर केलेला असणार आहे. त्याच्या वेळेचा जो काही असणारा हा ग्राफ आहे आणि वाय एक्स ऍक्सिसला हा टेम्परेचर डिफरन्स डिनोट करतो टी मायनस T0. आता हा जो काही टी मायनस T0 हे जे काही टेम्परेचर डिफरन्स सांगितलेला आहे, तर टी हा त्याचा इनिशियल टेम्परेचर असणार आहे आणि T0 त्याचा नंतर कन्वर्ट झालेलं टेम्परेचर असणार आहे. आता हा जो काही ग्राफ आहे हा ओरिजिन मधून स्ट्रेट लाईन ग्राफ गेलेला आहे. तर स्ट्रेट लाईन ग्राफ का दाखवलेला आहे, टेम्परेचर डिफरन्स हा कधी वाढणार आहे, ज्या वेळेस त्याचं जे काही अप्पर सरफेस असेल, चहाचं अप्पर सरफेस आहे, त्या कपचं अप्पर सरफेस आहे, त्या अप्पर सरफेसची एरिया पुन्हा वाढवल्यानंतर, जर एरिया आधी छोटा असेल मग त्याचा एरिया जर पुन्हा आपण एवढा वाढवल्यानंतर तो पूर्णपणे एरिया, त्याची एरिया वाढल्यामुळं त्याची हीट ट्रान्सफर करण्याची प्रोसेस सुद्धा जास्त वाढली आणि रेट ऑफ कूलिंग सुद्धा त्यावेळेस असणार आहे तो झपाट्यानं कमी येणार आहे. ओके. मग जो काही विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर डिफरन्स आणि रेट ऑफ कूलिंग असेल हा इन्क्रीज होत जाणार आहे. आणि लक्षात, म्हणजे जेवढं आपल्याला फ्री सरफेस मिळेल तेवढा टेम्परेचर डिफरन्स सुद्धा त्याच्यानुसार वाढत जाणार आहे. ओके. इथं आपला हा जो काही आहे हा लास्टचा चॅप्टर आहे, इथं लास्टचा पॉइंट आहे, इथं आपला टॉपिक पूर्ण झालेला आहे. ओके.